काय करतात आणि शेतनं काय करावं लागतं. तिथे इथे मतदानाच्या वेळेला मी बुद्ध आहे, मी मराठी आहे, मी ख्रिश्चन आहे, मी मुसलमान आहे, हे निवडणुकीच्या टायमाला हे मुद्दे उपस्थित होतात. पण सुरेशच्या घरात सकाळचे गेलात तर 365 दिवस या सगळ्या जाती समाजाचे लोक तुम्हाला बघायला दिसतील. कुणाला कसली मदत हवी असते, कुणाला कसली मदत हवी असते, पण ती मदत सेटच करू शकतो ह्या भावनेने सगळ्या जाती धर्माचे लोक आलेले असतात. हे मी डोळ्यानं पाहिले गेलो नाही नुसता, तर मी सुद्धा 5-6 बरं मला मिळाले. त्याचे गुण गायचे. मी तर म्हणतो हॅलो, तुम्ही निवडणूक उभे राहत जा. ह्या बाकीच्या ह्या गोष्टी तुम्ही समाजावर थोडा विश्वास ठेवा आणि तुम्ही निवडणुकीच्या पिरियडमध्ये संबंध घरी बसत जा. तुम्ही घरी बसत होता हा समाज तुमच्यावर एवढं प्रेम करतो की तो सहजगते जाऊन मत टाकेल, धनुष्यबाण शिक्का मारायला तुम्हाला निवडून येईल. कारण तुम्ही त्या तऱ्हेने वागताय, ज्या तऱ्हेने प्रेमावर समाजावर प्रेम करताय, तेच प्रेम रिटर्न म्हणून समाज तुमच्यावर करतो आहे. देशाच्या बाबतीत मगाशी एकाने बोलवलं, वक्त्यांनी छान भाषणं केली, एक बरं वाटतं. आम्ही सुद्धा काम केलं शिवसेनेचं काय होईल ते, पण तो वक्त्यांची कमी पडायची. आता वक्त्यांना कमी करावं लागतं. ह्या मीटिंगमध्ये 4 वक्त्यांनी बोलावं, त्या मीटिंगमध्ये 8 वक्त्यांनी बोलावं, असं करावं लागतं. ह्याचं कारण सगळ्यांच्यामध्ये एक प्रेम वृत्ती येत होते, जागृत होते. निष्ठा ही फार उज्ज्वल आहे. निष्ठेचं उदाहरण मी देईन जे वाचनात आलं. शिवाजी राजांची रायगडावर त्यांचा राज्याभिषेक झाला. त्या राज्याभिषेकामध्ये सगळे इंग्रज पण आले होते, मुस्लिम लोक आले होते, सगळे मोठे मोठे लोक आले होते. फार मोठ्या हिरे माणिक मोती सोनं नाणं यांच्या पराती भरून महाराजांना अर्पण करण्यात आले होते. त्यामध्ये महाराजांनी अनेक लोकांचा सन्मान केला, त्यांना भूमिदान केलं, सोनं नाणं मोती माणिक मोती यांच्या पराती भरून दिल्या, सगळ्यांना खुश केलं, सगळ्या आनंदानं परतले. त्यातला एक जण आईसाहेबांच्या महालामध्ये जाऊन, महिला तिथे बरेच होत्या, बायका तिथे बरेच होत्या, तिथे जाऊन एका कोपऱ्यामध्ये रडत बसले. आता कोणाचं लक्ष नव्हतं, बायकांच्या वेळ झाला आहे, आठवतं घेणार आहे, पण एक सांगतो ती गोष्ट पूर्ण करतो. तो रडत बसलेला जो मनुष्य होता त्याच्याकडे काही महिलांचं लक्ष केलं आणि त्याने आईसाहेबांना सांगितलं, जिजामातांना सांगितलं, हा कोण मुसमुसत बसला, रडत बसला आहे. म्हणून आईसाहेब आल्याने विचारलं, बघतात तर हा कवी, त्याचं नाव कवी भूषण त्याचं नाव. तो मुसलमानाच्या दिल्लीच्या दरबारामध्ये त्याचा भाव कवण करायचा, त्याला कवी म्हणायचे, त्याला मानधन मिळायचं. त्यानं फक्त काय करायचं, राजाचं त्याच्या बादशाचं मोठेपण सांगून कवणं करायची, गीतं करायची, गाणी रचायची. ती भाषेला आवडली की भाषा खूप मोठं दानधर्म करायचं. कवी भूषण हे घरातून आटपलं, आणि भावाच्या बायकोनं सांगितलं की तुला कामधंदा करायला नको, कवणं चांगली करतो, भाषेच्या समोर केलं तर पैसे मिळतील, तेही करायला नको, भाषेचं मी करणार नाही म्हणून सांगतो, भाषेची कवणं मी करणार नाही असं सांगतो. आणि त्यानं त्या भूषणला आईसाहेबांनी राजांकडे नेलं आणि राजे तुम्ही ह्याला का नाराज केलं, म्हणून कविभूषण नाराज झालेला उभा आहे. त्यावेळेला राजे म्हणतात, का त्याच्या खांद्यावर हात टाकला आणि म्हणतात, तू का नाराज झाला, तुला काय कमी झालं, मी कुणाला नाराज केलं नाही. आज हा दिवस, हा सोन्याचा दिवस आहे माझा, आज राज्याभिषेक आहे माझा, मी सगळ्यांना देतो आहे आणि सगळ्या हो घेतो
आणि त्यांनी सांगितलं की भूषणने सांगितलं की मला तुम्ही पद दिलं तुमच्या एवढ्या मोठ्या सोन्याच्या राजाचा भूषण म्हणून नाव दिलं, कवी म्हणून मला पदवी दिलीत, माझा मान मोठा ठेवलात. पण एक कमी झालं त्याच्यामध्ये, ते मला त्या म्हणजे पूर्ण होईल. ते काय कमी झालेलं होतं तर त्यांचं भूषणचं म्हणणं होतं मला शिवराज कविभूषण असं नाव द्या. ज्याच्यात शिवराज आहे त्याच्यात दम नाही. हॅलो, आता प्रत्येक वेळेला तुम्हाला सगळ्यांना आव्हान करतो, तसंच आव्हान आजही करतोय. ह्याच्या पुढे पुढे सुद्धा आपले उमेदवार बरं शेतात जातील हेही सांगतो. आणि त्यांच्याच मागे आपण सगळ्यांनी उभं राहायचं एवढं सांगून मी मला बोलायचं होतं पण घाई असल्यामुळे त्यांना जायचं असल्यामुळे. धन्यवाद माणूस साहेब. यानंतर आता ज्यांचे विचार आपण ऐकले ते खऱ्या अर्थानं ज्यांनी शिवसेना या ग्रामीण भागामध्ये आज हे सगळं वैभव पाहतोय आपण ना, त्याचे साक्षात्कार शिल्प